नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे पुन्हा एका माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे तर आपण चाललोय पालघर या ठिकाणी. पालघरला जाण्याचं निमित्त असं आहे की मुंबई रायडर्स जो आहे माझा त्याची आज सेकंड अॅनिव्हर्सरी आहे, म्हणजे 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. त्यासाठीच आम्ही लोकांनी एक रिसॉर्ट बुक केला आहे. आपण तिकडे जाणार आहोत आणि पटेल एकदम मजा करणार आहे. तर आता इकडे तर थोडेफार तर बायकर्स आहेत, तुला सर्व फक्त मागे माझ्या एवढ्या सगळ्या बाईक्स आहेत. बाकीचे जेवढे पण लोक आहेत सर्व लोकेशन ऑलरेडी पोहोचलेलेच आहे. आता आम्ही लोक सर्व निघू आणि आपण दिल्ली जातात. आपण बोलू जे काय आपण मजा वगैरे करू ते सुद्धा मी कव्हर करणार आहे ब्लॉगमध्ये. तर आता आपण सर्व निघालो तर आहेत. आपण मीरा भाईंदरच्या हायवेला आहे. आता इथून आता दाखवतंय 1 तास 40 मिनिटं 55 किलोमीटर्स आहे. तर बघू आता किती टाइम लागतो तिकडे पोहोचायला, कारण की 11 वाजताची तर ओपनिंग सेरेमनी होती. तर आपल्याला आता काय घंटा काय भेटणार तर नाहीच आहे. तरी काय फरक पडतं, आज आपण पूर्ण संध्याकाळ बाकी आहे तर मजा करायची मस्तपैकी. गेम्स पण खूप असणार आहेत, प्राइजेस पण खूप काही असणार आहेत. फक्त इच्छा आहे की LS2चा जो हेल्मेट जो आहे प्राइजमध्ये तो तर भेटला पाहिजे, किंवा एक जॅकेट तरी पाहिजेच पाहिजे आपल्याला. ते माझ्यासाठी नाही, जे आपल्या मागे जी बसले आहे मॅडम त्यांच्यासाठी तरी एक जॅकेट तरी घेऊया आपण मग मस्तपैकी. कारण सध्या किती टाइम ती तरी नी पॅड आणि हँडपॅड एल्बो गार्ड घालणार. तर बघू आता आजचा दिवस कसा होतोय. तर आज शनिवार 22 तारीख मुंबई रायडर्स क्लबची ॲनिव्हर्सरी आणि 23 फेब तर आम्हाला माझी आणि माझ्या पेलॉनची 23 फेबला माझी आणि पूजाची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे तेच उद्याच रविवारी. तर केक वगैरे कटिंग जर करायला भेटलं तर नक्कीच करू. 2 सेलिब्रेशन एकाच दिवशी होणार एकत्र असताना, सर्व बायकर्स असताना तीच एक मजा असणार आहे. हे सर्वजण असणार. तर रस्ता तर आता सुसाट तर आहेच. बघू आता सुसाट एवढा साथ देतो ते. खरी मजा तर हीच असते. जर कंटाळा आला पूर्ण हफ्त्याभराचा वैताग तर असा पण सर्वांना येतोच. थोडंफार रिलीफसाठी तरी बाहेर पडायला पाहिजे माणसांनी. आता असं पण खूप टाइम झाला, खूप ऑलमोस्ट महिना झाला एकही ब्लॉग अपलोड नाही केला, कारण का मी पण सुद्धा खूप कामामध्ये अडकलेलो. त्याच्यामुळे काही ब्लॉग तर टाकता आले नाही. पण आता फ्री झालो आहे त्या सर्वांमधून, म्हणून आता बोललो चला आता ब्लॉग चालू करूया परत एकदा संडे टू संडे. आता जसा जसा टाईम भेटेल तसा ब्लॉग्स येत राहतील आणि तुम्हालाही बघायला सुद्धा बरं वाटेल. आता बघू तर ड्रोन शॉट जर घ्यायला भेटले तर ड्रोन शॉट सुद्धा आपण टाकू थोडेफार. तर आता 360 घ्यायचं बाकी. आता 360 आता कधी घ्यायला भेटतोय बघू. आता इच्छा तर आहे 360 जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घेऊ, कारण का ते अँगल्स पण एकदम चांगले येतील आणि कसं लोकांचे पण रिॲक्शन्स वगैरे ते पण बघायला थोडी मजा येते, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. इनफॅक्ट मला तर एवढं बरं वाटतं की लाईक हा लोक ॲप्रिशिएट सुद्धा करतात. तर हाच एक आनंद आहे. तर बघू आता विषय तर एकदम खोलच आहे आजचा, कारण का मजा तर फट्टे तर घेणारच आहे. नाण्या बोलून तरी आता किती मुंबई रायडर्स क्लबचा पण किती क्लबचे मेंबर्सच 500च्या वर आहेत. आता बघू आता किती जण येणार आहेत किती नाही, कारण का शनिवार आहे. उद्या तर पूर्ण दिवस तर आम्ही लोक काय राहणार नाही आहे. 11 वाजताचं चेकआउट आहे त्या रिसॉर्टवरून. रिसॉर्टमध्ये पण आता बघू किती मजा येते ती. पूर्ण रिसॉर्टच बुक केलं आहे. चहाला फटेतक पैसा पैसाही पैसा पैसाही पैसा. ऑल थँक्स टू ऑर्गनायझर्स, या लोकांनी पण ऑर्गनाईज केलं आहे. एस्पेशली मुंबई रायडर्स क्लबचे कपिल भाई जे फाउंडर आहेत त्यांना तर हेड्स अप. जे काय ते त्यांनीच केलं. तिकडे गेल्यानंतर समजेल की अजून काय काय ऑर्गनाईज केलं आहे. कुठूनही येतात, कारण का शेवटी हायवे आहे.
त्यामध्ये आपण आपला स्वतःचा जीव, गाडीचा जीव आणि आपल्या मागे म्हणजे बसा त्यांचा पण जीव, आपण तिघांचेही जीव आपण स्वतः घेऊन चालतो. त्याच्यामुळे एकदम नीट पद्धतशीर चालवायची असे गाडी, एकदम सिंगल लेनमध्ये. हे तुम्ही बघू शकतात की नाही काही ओव्हरटेक चालू आहे ना काय. जर का गॅप वगैरे दिसला तर मग डायरेक्ट जायचं, ओव्हरटेक करायचं आणि फुस करून कल्टी मारायची. पण झिरो रिस्कवर चालवायची बाईक. किती वर्षानंतर या हायवेला आलो आहे मी, मला तरी वाटते. कारण का या साईडला माझं कधी काय तर लास्ट टाइम एकदा तर आलो होतो वसईला, राजोडी बीच म्हणून एक आहे वसईला, तिकडे होतं आलो होतं असं शूट करण्यासाठी. तर त्या टायमाला कसं आपल्याकडे कॅमेरा वगैरे काय नव्हता म्हणून काय असं ब्लॉग वगैरे तर काय बनवले पण नाहीच. पण आता आलाय कॅमेरा तर आता काय पुरेपूर मजा घ्यायची. लॅपटॉप तर घेतला तर आहे एडिटिंगसाठी, पण सीन असं झाला की जेव्हा सांगितलेलं लॅपटॉप घ्या चढा मला त्यांनी, तर तो बोलला होता की चालेल ह्याच्यामध्ये. नंतर जेव्हा एफर्ट वगैरे करायला गेलो व्हिडिओज वगैरे तर आम्हाला एकदम घाण म्हणजे एवढा लॅक होत होता. आणि मग आता इनफॅक्ट रेंडरिंग व्हायलाच नाही बोलून तरी एका व्हिडिओच्याच मागे अर्धा पाऊण तास तर असं जातो. चलो कोई ना, आता काय जेवढा चालू तेवढा वापरायचा. तर पहिलं तुम्ही पण आता बघू शकतात की असा अपघात होतो. जर जेवढा सुसाट रस्ता तेवढंच हे लोक माती पण खातात, चुत्या लोक. त्या लोकांना तरी काय बोलणार आपण. इकडे आता किती टाइमपास करता, म्हणजे हायवेच्या मधून कोण टर्न मारतं. बघ हा एक दुसरा. आता काय बोलणार लोकांना भाई, सल्यूट आहे आज ह्या लोकांना. असे सुसाट रस्ता आहे म्हणजे कशी पण गाडी टाकायची, कशी पण पळवायची, जसं का आपल्याच बापाचा रस्ता आहे. बरोबर आपल्याला काय करायचं जेव्हापर्यंत आपल्या अंगाशी येत नाही. एकाच वेळ कसं कारला तरी 4 चाकी असतं तर त्यांना ऍटलिस्ट तरी ब्रेक मारला तरी थांबते तरी ती जागेवर. बायकरच्या लोकांचं कसं काय करणार. कोणी आपली आय घातली तर मग झालंय, मग कल्याण झालं. सॉरी मी शिवाय देतोय पण काय बोलणार. आता असं वाटतंय की प्रॉपर गावी पोचलो आहे. डोंगर वगैरे बघून हेच आहे, डोंगर गड किल्ले. ते काय त्या टायमाचं बांधकाम होतं गड किल्ल्यांचं. एकदा व्हिजिट तर करायचं. तर शिवजयंतीला जर जायला तर कुठे भेटलं नाही कारण का ऑफिस होतं. तर मला सुद्धा गड किल्ले बघायचे सर्व. तर बघू आता कधी प्लॅन बनतोय गड किल्ले बघायचा. आणि आय होप सो तुम्ही लोकांनी छावा मूवी बघितलंच असेल. सुगंध जो येतोय एकदम प्रॉपर गावाचाच. असं वाटतंय गावी चालू आहे, गावीच चाललोय असं वाटतंय मला. छत्रपती संभाजी महाराजांचा तर मूवी तो बघण्यासारखाच आहे मित्रांनो. तर तुम्ही लोकांनी जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज जावा आणि बघून या. तुम्हालाही समजेल की आपल्या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी काय काय केले ते आपल्यासाठी. आणि आपण एक जे आहे ते आपल्याला स्वतःलाच काही इतिहास माहिती नाही कारण आपल्याला जे काही पुस्तकात दिले तेच फक्त आपण वाचलं. पण प्लीज माझी जर खूप इच्छा आहे की तुम्हालाही सांगायची की तुम्ही सुद्धा पुस्तक घ्या इतिहासाबद्दल आणि वाचा. तुम्हालाही सुद्धा समजेल कसं काय होतं आणि कसं नव्हतं त्या टायमाचं. त्याच्यामधून आपल्याला किती काही सुविधा भेटतात त्या. त्यासाठी तो मूवी सुद्धा बघत होता. एंडिंगला तर मला स्वतःलाच रडायला येत होतं. एवढं ते म्हणजे जर मूवी बघूनच जर रडायला येते तर मग अक्षरशः ज्यांच्या सोबत जे झालं आहे त्या लोकांनी किती तो त्रास सहन केला असेल होता आपल्या स्वराज्यासाठी. तर प्लीज हॅट्स ऑफ.
आय गेस मला वाटत नाही की तुम्हाला आवाज सुद्धा क्लिअर येत असेल, कारण का ऑलमोस्ट 100-110 स्पीडला होती बाईक. आणि हा जो कॅमेरा आहे हा तर काय एकदम बोलतात ना एकदम बिगिनरसाठी आहे हा कॅमेरा. तर ह्याचा माईक आता किती चांगला आहे किती नाही आता त्याचं तर मला तर काही आयडिया नाही. आता जेव्हा एडिटिंग वगैरे करेन तेव्हा समजेल त्याची नॉईज कॅन्सलेशन वगैरे चांगला आहे की नाही. कारण का आताच 100-110 स्पीडला होतो ज्या टायमाला त्याला बडबड करवतो. जेवढं होतं तेवढं तर मी प्रयत्न करतो डिलिव्हर करायचा कॉन्टेंट. आणि बघू आता तेव्हा आता परवा किंवा जेव्हा कधी मला टाईम भेटेल ऑफिसवर तेवढा आम्हाला येऊन एडिटिंग वगैरे करायला सुरुवात करेल. तेव्हा समजेल की कसं राहायचं आउटपुट येतो आणि कसं राहायचो. कारण का आता तर लॅपटॉप तर मी काय घेऊन आलो नाही. जे काय लॅपटॉप वगैरे आहे ते सर्व घरीच आहे. त्याच्यात काय 100 स्पीडला तर बाईक चालतेच आहे. बघा तुम्ही बघू शकता 100 तर पावतोच आहे गाडी. तर आता आपण मनोर पालघर ह्या रस्त्याच्या मध्ये आहे. आता हायवे तर आता मला पण काही आयडिया नाही, पण तुम्ही बघू शकतात की इकडे नदी आहे थोडीशी छोटीशी. तर आता 2 मिनटं आली तर इकडे होतं 7 मिनटं दाखवत होता, 13 मिनटं दाखवतात डायरेक्टली. एकदम लाल लाल दाखवते हायवेला. तर आय गेस काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू असेल किंवा काहीतरी अपघात झाला असेल हेच मला वाटतं. कारण का 2 मिनटानंतर लगेच टायमिंगच असं फ्लक्च्युएट झालं आहे की सर्व जामच एवढं झालं आहे सर्वीकडे. त्याचा कलेना की काय झालं आहे आता जेव्हापर्यंत का आता फूडपर्यंत जाणार नाही तेव्हापर्यंत तर काही कळणार तर नाहीच. काय नाही 5 किलोमीटरच आहे. 5 किलोमीटर लागणार आहेत अजून आपल्या डेस्टिनेशनला पोचायला. जो रिसॉर्ट जो आहे तो तेव्हापर्यंत काय रमत गमत जायचं. असं वाटते ट्रक होते त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं असं वाटतं. पुढे तर असं काय वाटत तर नाही, कारण का आता तर सोडलं तर आहे पण ट्रकवाले येतात. हां तेच मला तेच वाटतं की ट्रक वगैरेमुळे जाम झालेला. 2 मिनिटामध्ये तर एवढा फटाफट तर काही येत नाही असं. आपल्याला पण आता पुढे जाणं तर लेफ्टच घ्यायचं आहे. तिकडून मग होतं 4 किलोमीटरच्या अंतरावरच आपलं लोकेशन. सो फायनली मित्रांनो आता मी पोहोचलो आहे पालघर या ठिकाणी. तर हा रिसॉर्ट आहे. तर आपल्यासोबत आहे कपिल भाई जे फाउंडर आहेत MRCचे. तो कपिल भाई तुम्हाला कसं वाटतं 2 वर्ष झाले MRCला? दोनों कपिल भाई को कर रहे हैं यार. क्या बात है कपिल भाई, और बताओ क्या हाल है? 2 मजा आने वाला है कि नहीं? 2 साल हो गया है अपने क्लब को. हाँ और इससे अच्छी फीलिंग क्या ही हो सकती है. तो बात अपना सही है. बच्चा जब 2 साल का होता है तो वो जो फीलिंग होती है वही सेम फीलिंग है. और ऊपर से 500 के ऊपर राइडर्स अपने 500 के ऊपर नहीं 600 के ऊपर राइडर्स हो गए अपने. और अभी इसमें. काउंटिंग चालू है. और काउंटिंग चालू है. और नसीब इतना अच्छा है कि अपने पास सारे लोग अच्छे आए हैं. तो उसका अभिमान है हमको कि हमारे पास अच्छे लोग आए हैं. बहुत सुलझे लोग आए और समझदार लोग आए. तर मग आजच्या मग इव्हनिंगचा काय इव्हेंटचा काय प्लॅन आहे? आजचा इव्हनिंगचा इव्हेंट आता सांगू शकत नाही मी, कारण की ते सिक्रेट आहे. कारण की आताच तुम्हाला बोललो मग संध्याकाळचा मजा राहिलाय. काय ते वेगळा असणार आपल्या हिशोब. तुम्हाला वाट पाहायला लागेल त्याच्यासाठी. संध्याकाळचा ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं काही कळेल की काय येणार आहे सर. अच्छा ठीक आहे पूरा ब्लॉग देखना. तर मग आता मग आपण जाऊया, आपण रूम्स वगैरे पण बघूया आपले कसे झालेत आणि कसे नाही ते. त्यागेस इकडे क्राईमचा काहीतरी सीन झाला म्हणून इकडे असे टाकलेत आहेत. तर आपण जाऊया तर रूमवर आणि बघूया. तर आता आपण आलो आहे पूल एरियाच्या इकडे. तर तुम्ही बघू शकतात की हा पूल एवढा मस्त मोठाच आहे. ते मजा पण येईल पूल वगैरे मध्ये. त्यानंतर इकडे पार्किंग आहे, इकडे पार्किंग आहे. सो फायनली मित्रांनो आता आपल्याला कीज भेटले आहेत जे आपल्याला रूम अलोकेट केले होते सर्व कपल्सला. तर हा जो आहे हा बँड आहे तुम्ही बघू शकतात. तर आता आपण जाऊया आणि बघूया ह्या साईडला रूम्स आहेत. तर मग आपण जाऊया आता आणि आपण रूम्स आपले बघूया. सो हा जो आहे लॉबी एरिया आहे. इकडे सर्व जे रूम्स आहेत सर्वांना अलोकेट केलेले आहेत. सर्व आतमध्ये गेले आहेत बघू शकतात. इकडे पण थोडी मस्ती वगैरे चालू आहे. तर हा आपला रूम आहे. इकडे वॉशरूम आहे समोर. हा बेड आपला आणि आपल्याला थोडेफार गुडीज सुद्धा भेटले आहेत. पूजा मॅडम तुम्ही दाखवा जरा गुडीज काय काय भेटलेत ते आपल्याला.
ओके, MRCचं ॲनिव्हर्सरी एडिशनचे 2 टी-शर्ट्स आहेत, एक पूजाचा आणि एक माझे, आणि हे स्टिकर्स आहेत. ओके, आणि अजून काय काय आहे? हा बलाक्लावा असेल, MRCचा मर्चंडाईज, ब्रँडिंग सुद्धा आहे. ओके, आणि अजून काय काय? अच्छा, बॅच आणि लॅनियार्ड. चांगलं आहे लॅनियार्ड. अच्छा, आणि मच्छरचा मर्डर करण्यासाठी आहे, त्यासाठी पण अगरबत्ती सुद्धा दिली आहे. तर ठीक आहे, चला आता आमचं तर हे सर्व सामान आहे, आता हे सर्व आपल्याला आता ठेवावं लागेल. टी-शर्ट पण घालू आपण आणि आपण मग पुढे कंटिन्यू करू. आणि हा जो एरिया असणार आहे इकडे, बहुतेक तरी मला असं वाटते की इकडे प्राईस डिस्ट्रीब्युशन वगैरे होणार आहे. तर बघू आता संध्याकाळी. आणि ह्या बाईक सर्व, तर काय सांगू आता, मस्करीच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलो तर ह्या सर्व बाईक सेलवर आहेत आणि मस्करी करतं, असं काय खरं काही नाही आहे. आणि हा व्ह्यू तुम्ही लोक बघू शकतात पालघर या ठिकाणी. इकडे तरी नदीसुद्धा इकडे रिसॉर्टला कनेक्टेडच, आणि त्याच्या मागे सर्व डोंगर वगैरे आहेत. तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. तर मित्रांनो, आता लंच टाइम झाला आहे, तर आता हे सर्व जेवायला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता छोले वगैरे आहे, गुलाबजामुन आहे, डाळ भात, पापड आहे. हे लोक सर्व अशा बसलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. एवढी गँग आहे ऑलरेडी. आणि आपला प्लेट आता इकडे आहेच, आता हावऱ्यासारखे खाल्ले तर आहे, तर आपण पण बसूया थोडाफार खायला. तर भेटूया जेवल्यानंतर. तर हे जे आता चालू आहे हे म्युझिकल चेअर बोलू शकतो आपण, म्हणजे ह्युमन म्युझिकल चेअर. जिकडे चेअर असतात तिकडे आज ह्युमन्सला उभं केलं आहे. आणि आता म्युझिक चालू झाल्याच्या नंतर हे लोक गोल 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 फिरणार, आणि मग जिकडे ज्याचा पण हात वरती असेल त्याचा हाताला ते लोक पकडणार, आणि मग तो जो असेल तो मोस्टली पुढे जाऊन जिंकेल सुद्धा. तर आता मला पण काय एवढं काय आयडिया नाहीच आहे याबद्दल, गेमबद्दल. पण तरी आता जसं आपण लहानपणी खेळायचो त्या हिशोबाने मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, तर पुढे ते आम्हालाच समजेल. आता हे लोक तर नसतच आहेत, तर आता बघू कसं काय होतं ते. Ladies and gentlemen, आज हम खेलेंगे अपने नसीब का खेल, लेकिन जिसका नसीब जोर में है उसको तो अच्छे प्राइजेस मिलेंगे. हमने अनलकी के लिए भी एक रखा है, क्योंकि मुझे बहुत सारे लोग बोलते हैं कि भाई मैं तो अनलकी हूँ, मुझे कभी कुछ मिलता ही नहीं है. आज देखते हो कितना अनलकी है. तो उस अनलकी को भी हमने आज एक मेगा प्राइज रखा हुआ है. ठीक है, मेगा 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 नहीं मिलेगी, इट इज मेगा. ओके. मित्रांनो, आता हाऊसिंग चालू करण्यात येत आहे. इकडे आम्ही लोकांनी पण तिकीट्स घेतले आहेत. 100 रुपयाला एक तिकीट आहे. एवढे जण आता आहेत तेवढे. एक इसमें जिसके 5 हो गए वो पूरी टिकट मिला के 5 नंबर नहीं. जल्दी पाए समझ में आया ना, पूरी टिकट नहीं, एक टिकट में. आता रूल्स चालू आहेत. और एक है अर्ली 7 जल्दी 7. ठीक है, एवढे जण आहेत. फर्स्ट लाइन पता है सबको, फर्स्ट सेकंड थर्ड लाइन सबको पता है ना. हाँ पता है. ब्रेकफास्ट लंच डिनर नहीं पता है. डिनर बाकी है. फर्स्ट टिकट में है ना, जो फर्स्ट है 1 2 3 वो ब्रेकफास्ट होगा. मिडल में फिर 4 5 6 लंच.
मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टिल देन, जय हिंद, जय महाराष्ट्र.